वैशाली ताई, पोरीला विचारू काय अशी सुमित बापूजी सोबत लग्न करशील काय म्हणून? डायरेक्ट कशी विचारतो हो मोहिनी तू? डायरेक्ट विचारशील ते म्हणून नाही काय? किती झालं तर सुमित बापूजीचं लग्न झालं आहे ना, आणि ते पोरगी तिचं लग्न व्हायचंच आहे. ते पोरगी हो म्हणून काय? एवढी शिकली सवरली, पाय बरं वाटते का ते कामवालीची पोरगी आहे म्हणून? काम करायला येते म्हणून आपल्या घरी? नाही ना वैशाली ताई, मला तर असं वाटतं का मीच कामवाली आहे. मी कामवालीसारखी दिसतो आणि ते तर घरमालकासारखी दिसते. कोण म्हणून तिले का ते कामवाली म्हणून? बोलून पाय तू, पण अशी डायरेक्ट नको विचारू लग्न करतं काय म्हणून. तिले फक्त अशी विचार, ते नाव काय आहे, काय शिकून राहिली, लग्न नाही करत काय, असं तसं विचार कसं पोरगं पाहिजे. बरं ठीक आहे ना वैशाली ताई, असंच विचारतो आता. अरे बाई तुझं नाव काय आहे? मला विचारलं का ताई तुम्ही? हो हो तुलाच विचारलं. तुझं नाव काय आहे म्हटलं बा. आता कसं आहे, काही काम जर करायचं असलं तर तुला आवाज तर द्या लागेल ना. मग आवाज द्या लागेल तर तुझ्या नाव नाही माहीत पाहिजे का आम्हाला? काय म्हणू तुला आम्ही? माझं नाव निकी, निकी म्हणत जा आम्हाला. निकिता आहे माझं नाव, पण सगळेजण मला निकीच म्हणते का नाही, तुम्ही निकीच म्हणत जा. बरं मी काय म्हणतो निकी, काय शाळा काय शिकून राहिली तू आता? शिक्षण झालं तुझं का व्हायचं आहे? काही शिकायची तर लय काही इच्छा आहे, पण परिस्थिती नाही शिकू देत ना. समोर पैसे खूप लागते ना, तरी तर मी आईला काम करू लागतो, मदत करू लागतो. मी एवढे पैसे जोडतच नाही ना ताई. किती म्हटलं तरी आता इथपर्यंत शिक्षण झालं, आता समोर अजून काही शिकायचं असलं तर पैसा भरपूर लागते ना. आणि मग लग्न लग्न कोण नाही करून घेत? लग्न केलं तर शिकायला भेटून जाते, समोर शिकून घ्यायला पाहिजे. ताई आता कसं आहे, लग्न जर करून घेतलं आणि समोरच्यानं जर पैसेच नाही लावले, त्यानं म्हटलं का नाही आहे माझ्याजवळ पैसे, पहिलेच करून नाही शिकून घेतलं त्या, मग काय करू ताई मी? पहिले नाही तर मग हो म्हणून जुळेपर्यंत, झाल्यावर म्हणून नाही म्हणून आता नाही शिकायला लागत म्हणून, झालं म्हणून शिक्षण, मग काय करू मी? मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे ना, म्हणून मी स्वतः मेहनत करतो आणि शिकतो. आता मी बाहेर जॉबही करत असतो, बाहेर जॉब करतो, पार्ट टाइम करतो, फुल टाइम करतो आणि शिक्षण ऑनलाईन करतो. नाही पण तुला जर असं पोरगं भेटलं का जो शिकवायला तयार आहे समजा, तर मग लग्न करशील नाही काय तू? अहो ताई, फक्त मनाच्या गोष्टी राहते ह्या पोरायच्या. पहिले म्हणते असे आणि मग माहिती आहे काय, मग आपलंच करते, मग तिला घराच्या बाहेरही नाही जाऊ देत. असं राहते पोरायचे कामं. म्हणून मग त्याच्यापेक्षा ना पहिले करून घेतलं ना ते पुरते, आपल्या परिस्थितीनं जसं झालं तसं. तुम्ही सांगा, आता मी एखाद्या साध्या पोरासोबत लग्न करून घेईन जो काहीच नाही आहे, आणि मग त्याच्यानंतर मी समजा शिकन, काही बनन, तुम्ही सांगा मग मी काही बनल्यावर मग मी कशी त्याच्यासोबत राहू? तुम्हीच सांगा. आणि आता जर मी काही बनली तर मग मी जशी मी काही बनली त्याच लेवलचा पोरगा पाहिजे ना ते आताच. मी गॅरंटी देतो ना तुले, पोरगा आहे काय नोकरीवरही आहे, पगारही आहे त्याला 60,000 रुपये, असंही नाही काही नाही म्हणून, आणि घरचंही सगळं संपूर्ण बरोबर आहे. मग आता कसं आहे बाई, फक्त एवढं आहे, अट एकच आहे का त्या पोराचं लग्न झालं आहे, बायको राहायला तयार नाही आहे, बायको दुसऱ्यासोबत चालली. मग असं पोरगं असलं तर जमत नाही का तुले? नाही पण ताई, लग्न झालेल्या पोरासोबत नाही करत ना मी लग्न. मी बिन लग्नाच्या पोरासोबत करन. लग्न झालेल्या पोरासोबत काऊन करू मी? मला पोरं भेटत नाही काय? पोरं तर माझ्या घरी किती येऊन राहिले रिश्ते, पण मला नाही करायचं आहे ना सध्या लग्न, म्हणून मी करून नाही राहिली. माझी आई म्हणते तुला जोपर्यंत शिकायचं आहे तोपर्यंत शिक म्हणते, कारण माझ्या आईला शिकायला भेटलं नाही तर माझ्या आईची खूप इच्छा आहे मला शिकवावं म्हणून. मी आहे, मला अजून एक बहीणही आहे म्हटलं. अरे पण तो पोरगा तुला शिकवते ना, शिकवते आणि तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करते तो. आता ते कसं आहे, पोरगा चांगला आहे पण बायको अशी निघाली ना त्याची, म्हणून. ताई माझ्या गरजाच नाही आहे कोणत्या, तुम्हाला सांगतो मी 2 ड्रेसमध्ये खुश आहे. माझे 2च ड्रेस असते, तेच मी कुठं जातो तर घालतो, घरी तेच घालतो, कॉलेजमध्ये तेच घालतो. कोणी मला खराब म्हणन वाईट म्हणन याची मी चिंता कधी करत नाही. माझा एकच उद्देश आहे, फक्त शिका ना शिका आणि आपलं काहीतरी करा, एवढंच माझं म्हणणं आहे. फक्त मला संघर्ष करून शिका लागलं तरी चालते, पण मी शिकन. म्हणून माझं म्हणणं एकच आहे का मला शिकू द्या फक्त. मी काम करतो ना, माझ्या स्वतःच्या कामाच्या भरोशावर मी शिकतो. मग आम्ही माहिती आहे काय, अर्धच पोट खातो लागन तर, पण पहिले शिकतो. नाही ते विचार तर खरं खूप चांगले आहे, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत बा तुले, पण शिकायला भेटते तुला असं म्हणून राहिले मी. शिकायला नोकरी करायला आमच्या इथं कोण्या गोष्टीची बंदी नाही आहे. तुमच्या घरी म्हणजे तुम्हाला भाऊ आहे काय? भावासाठी म्हणता का तुमच्या? नाही भाऊ तर आहेच म्हणा मला, माझा भाऊ इंजिनियर आहे, त्याचं लग्नच व्हायचं आहे अजून, तो पुण्याला राहते. त्याचं आता पूर्ण होईल यावर्षी, तर येईन तो इकडे कायचं येते तर तिकडेच राहीन म्हणा, पण समजा येत जाईन इकडे शिक्षण पूर्ण करून. हां त्याच्यासाठी म्हणता काय? मग तुम्ही तर म्हणता त्याचं लग्न व्हायचं आहे म्हणता, आणि मला म्हणता का पोराचं लग्न झालं आहे म्हणून. नाही माझे देर आहे, लहान देर, तर मागच्या वर्षी झालं त्याचं लग्न, काही खूप दिवस नाही झालं. तर आतापर्यंत त्याची बायको होती इथं, पण ते रवरव काय करते, तिला पैसेवाला दिसला कोणी का त्याच्या मागं लागून जाते. तर मग घरी थोडासा वादविवाद झाला होता, ते दोघं तिकडे राहायला लागले होते. तर हे लागली यायच्या बॉसच्या मागं, बॉसनं हिला नोकरी दिली, घरदार दिलं, तर यायला नाही पटून राहिलं बापूजीले, म्हणून मी तिथून निघून आले. तर म्हणून आम्ही म्हटलं त्याला का आता तुम्ही लग्न करून घ्या, तिच्या नांदी काही राहू नका, म्हणून म्हटलं तुले.
माहित आहे त्याची बायको आहे ना, आणि आज नाही उद्या त्याची बायको आली म्हणजे मग मग हे दुसऱ्या बायकोचं काय चालणार आहे तिथं? अहो येतच नाही ते, तुला माहीतच नाही, अजिबात येत नाही तिला, नुसतं माहिती आहे पैसेवालेच पाहिजे. बरं हे की बिना पैशाचे नाही ना, 60,000 रुपये पगार आहे ना येईल. हां पण बैल थोडी कमी पडते, दर महिन्यात साड्याच घेते म्हटलं एवढाल्या. सांग तुझ्यासारख्या पोरीला कमी पडेल का एवढा पगार? नाही बापा, मला कायचा कमी पडते, मला तर 20,000 असेल तर मी त्याच्यात सगळं काढतो. हां हां, मला काही टेन्शन नाही आहे तेवढ्या पैशाचं. पण मला एकच टेन्शन आहे की तुमच्या देराचं लग्न झालं आहे पहिले म्हणून, नाही झालं असतं का नाही तर होय म्हणून दिलं असतं मी. बरं तू विचार करजो, विचार करून मग सांगजो आम्हाला. अहो आमच्या घरी शेती लय मोठी आहे, शेती आहे, नोकऱ्या आहे, तिन्ही भावाला आमच्या इथं नोकऱ्या आहे. मग पैसे कमावते, पैशाला कमीच नाही आहे, कोणा गोष्टीची कमी नाही आमच्या घरी. फक्त हे थोडीशी एक वेगळीच निघाली म्हणून, नाही तर काहीच कमी नाही आहे म्हटलं. हो ताई तुमचं सगळं बरोबर आहे, पण माहिती आहे काय, मी कशी, मला की नाही मन नाही करत दुसरपण्या पोरासोबत लग्न करायला. कशी करू मी लग्न त्याच्यासोबत, मी कशी चांगली राहू शकन तिथं? मम्मी इथं काय करून राहिली तू? तू आराम करून राहिली होती ना, तुला सांगितलं ना आराम करून काही करू नको म्हणून. मग इकडे काय दगदग करायला आली? नाही हो राजेशजी, आरामच करून राहिली मी. इकडे ह्या पोरीसोबत काम होतं मला. हे त्या कामवाल्या काकूची पोरगी आहे ना, तर त्याची तब्येत खराब आहे म्हणते, ती पोरगी आली आहे तर तिला काम समजावून सांगून राहिली होती. तर करते ना ते तिचं काम, तिच्या मागं मागं काही फिरायला लागते. मागं मागं फिरल्यानं कोणी बेचकत असते. त्याचं काम त्याला करू द्यावं आपण, आपलं काम आपण करा. तुला आराम सांगितलं आहे ना, म्हणूनच ते कामाला सांगितले ना आपल्या घरी बाई. नाही नाही दादा, मी बिचकत किचकत नाही. आता ताईले माझ्यासोबत काम होतं म्हणून आल्या म्हणा ते इकडे. काहून काकू कोण नाही आले आज? काय झालं त्या काकूले? काकूची तब्येत खराब आहे दादा, आज लय तब्येत खराब आहे. डॉक्टरच्या इथं नेलं होतं तर डॉक्टर म्हणे काही करू नका म्हणे, दगदग नका करू म्हणे. ऊन आहे की नाही एवढी, आई की नाही जेवढे घर आहे सगळ्या घरी जाते, ते उन्हाळ्यात अनात फिरते. तिले काय माहित ऊन लागली असं, तर मग डॉक्टर म्हणे थांबून जा म्हणे 2-3 दिवस, जाऊ नका म्हणे कामावर म्हणे. असं असं पैसे गिशाची गरज आहे काय? गरज असली तर घेऊन जायची. आता कसं आपल्या घरी काम करते म्हटलं तर आपल्याला पैसे तर देणं आले ना बाई, तर लागले तर घेऊन जाजो काय पैसे. हा दादा, मी मागणारच होते पैसे तुम्हाला, कारण की आई म्हणे ते दादा येते म्हणे एक म्हणे, तर तेच मागणं म्हणे पैसे म्हणे. आता मी म्हटलं कोणते दादा होते, तर मग आणि अंदर तेही होते, ते लाल शर्टवाले दादा तेही होते. वैशाली ताई, सुमित बापूजीला म्हणून राहिली हे लाल शर्टवाले दादा. हा, आणि त्याचीच आपण गोष्ट करून राहिलो, म्हणजे मग हिला सांगावंच नाही आपण, आहे की नाही याचं मी पोरगं. ते त्याच्या समोर जायला अजून लाजत जाईन. लाजत नाही मोहिनी ती पोरगी, हां लाजत बिलकुल नाही. ते आता तिच्यावर परिस्थिती आहे म्हणून ते ही दीड आहे तशी पोरगी. बरं बरं, ते तुम्ही जायच्या वेळेस सांगू थोडंसं, घेऊन जातो 1,000-2,000 रुपये. जास्त देऊ नाही शकत बा, कारण आता जमतेम 2 दिवस झाले कामावर आले, आणि तेवढे एवढे पैसे देईन काय? तर 1,000-2,000 रुपये ते मी आता चांगल्याने देऊन राहिलो म्हणून, नाही तर तेवढे रुपये होत नाही. घेऊन जातो मोहिनी, या पोरीले जायच्या वेळेस 2,000 रुपये देऊन देजो काय. तिच्या आईची तब्येत खराब आहे म्हणते, तर मी जातो आता ऑफिसले. बरं राजेशजी, ठीक आहे ना, देऊन देईन ना. तुम्ही काही चिंता नका करू, तुम्ही जा ऑफिसला. पण तुम्ही नाश्ता किस्ता केला? नाश्ता डब्बा गिबा घेतला? हा हो घेतला, वहिनीनं बांधूनच ठेवला होता डब्बा, आणि नाश्त्याचं होतं तिथं, घेऊन घेतलं मी खाल्लं. दादा मी काय म्हणतो, तुम्ही ऑफिसमध्ये ज्या काम करता तिथं भेटन काय काम? झाडू पोछाचे भेटलं तरी चालते. तिथं तर पहिलेच आहे, माणूस आहे तिथं. झाडू पोछा, चहा देणं, फायला जमा करणं, सगळं काम करते तो. तर माणूस आहे ना, तो लय वर्षाचा आहे. आता काही त्याला सोडून द्यावं काय आपण? हा काय, नाही मला कधी कसं आहे, 2-3 कामं अजून जर वाढून गेले असते ना, तर मग मला माझ्या शिक्षणासाठी लोडच नसता राहिला. 2-4 हजार रुपये जरी वाढले तर मला थोडासा मदत होते. बरं लागलं गिगलं तर सांगन मी, तसं आता सध्या तर पाहिजे नाही, पण जर लागलं तर सांगन म्हटलं. आणि तसंही काय आहे, आमच्या इथं आमच्या बॉसला माहिती आहे काय, बाईची एलर्जीच आहे. बाई आमच्या ऑफिसमध्ये आहेच नाही. बस एखादी असन तर असन, नाही तर बाया नाही आमच्या ऑफिसमध्ये, नुसतं माणसं आहे. काही पोरीपेक्षा सुंदर जरी नसन ना पाहिले, तरी चांगली आहे, स्वभावानं चांगली आहे, कामात चांगली आहे, स्वतःच्या बलावर शिक्षण करून राहिली बिचारी. नाही तर आहे आमची परी, कायची आमची परी, नाही तर आहे परी. का बस सगळं काही पूर्ण करा तुम्ही, सगळं पूर्ण करा, काही गरज नाही आहे कोणत्या गोष्टीची. लहानपणापासून सगळं भेटत गेलं म्हणून ती जास्त पैसे पारली. वहिनी. काय म्हणता बापूजी, कुठे चालले तुम्ही आता? कोण वहिनी, काय झालं? नाही नाही, काही नाही झालं, आम्ही तुमच्या लग्नाच्या गोष्टी करून राहिलो होतो. वहिनी एवढ्या लवकर काय? अजून काही झालंच नाही, थोडं चिठ्ठी नाही झाली, काही नाही झालं, पण ती पोरगी लग्न करणार आहे माझ्यासोबत. आणि ती पोरगी करते नाही करत, पहिले तिला 2-4-8 दिवस आपल्या घरी येऊ तर द्या, नाही ती उद्यापासून येणारच नाही. वा कोण नाही करत, पैशाची गरज आहे ते ना, त्याला बरोबर करते तो व्यक्ती. पैसे तिथे स्वतःही कमावून घेऊन राहिली, माझ्याच पैशाचं काय करायला लागते तिला? याचा संतोष देर यायचा. हा वहिनी म्हणते ना, हा यालाच पाहिजे असं पोरगी, पाहिजे म्हणा स्वतःचं तोंड, मायासारखी पोरगी पाहिजे त्याला. स्वतःची बायको दिली टाकून आणि दुसऱ्या पोरीला म्हणते का लग्नासाठी. याची बायको नसन पाहायला चांगली म्हणून तर मनुष्याला पसंत नसन आली. आता मी त्याला चांगली दिसून राहिली म्हणून मनाला लावलं असं स्वतःच्या भावजाईले. वहिनी मी चाललो आज परीक्षा बाबाच्या घरी, त्याला सगळी हकीकत सांगून देतो काय आहे काय नाही ते. उद्या त्याने मला म्हटलं नाही पाहिजे तर तुम्ही चुकले म्हणून. हा सांगा, आणि चांगले बडून चढवूनच सांगा 2-4 गोष्टी जास्तीच्या,
नाही तर कमीच्याच सांगा. हा तुमची पोरगी अशी तुमची पोरगी तशी, आणि घरी काय काय केलं तेही सांगा त्याला, नाही तर त्याला विश्वास नाही, शेवटी देवीची पोरगी होय. नाही सांगतो तो खरीच, सांगासाठी तर चाललोच आहे मी. आता याच्यावर तिचे बाबा काय निर्णय घेते हे माहीत पडेल मला आता. निर्णय तर तुम्हालाच घेणार बापूजी आता तुमच्या जीवनाचा. ते काय घेणार निर्णय, ते तर फक्त एवढं सांगा तुम्हाला का माझी पोरगी अशी आहे तशी आहे, तर सोडून द्या हे ते असं सांगा ना. जास्तीत जास्त त्याच्या पोरीला समजावून ते, तिला नाही पटलं तुमच्यासोबत राहिलं तर मग, तर त्याच्यापेक्षा तुम्हीच घ्या तुमच्या जीवनाचा निर्णय, आता काय करायचं आहे काय नाही तर. आता पक्क्यात समजलं ह्याच वेळ तो याच्यासोबत कर म्हणते मला लग्न, पैसेवाला आहे म्हणते ह्या. पण काय करू, मला पैशाची गरज नाही ना. मला शिक्षणही पाहिजे, पैसेही पाहिजे, पण पैसे स्वतःचे कमावलेले. पहिले मी माझ्या पायावर उभी होईन, त्याच्यानंतरच लग्न करा. येतो बहिणी मी काय. हा या या. कोण त्याच्या मागे लागले दुसरं लग्न करायच्या, नसन करायचं त्याला तर. आणि ठीक आहे त्याला करायचंही असलं तर पोरगी पोरगी कोण देणार आहे. आणि त्याची बायको उद्या चालून वापस आली म्हणजे मग आली तर आली, काय करायला लागते तिचं तुम्ही सांगा. पहिले कशी गेली, म्हणजे पहिले तिनं कोणासोबत जाव आणि माणसानं काही कोणासोबत काहीच नाही करावं आहे की नाही. हे कुठचं न्याय आहे हा. म्हणजे तर खूपच चालू बेटा हे. ते तिकडे मजा करून राहिली. हे पोरगी नाही करायची कामवालीची, हिच्यासाठी म्हणून राहिलो आम्ही. बापूजीने कालही म्हटलं होतं त्याला पसंत आहे पोरगी, तर म्हटलं पाय बा. बहाडले का माय भिंत. हा पोरगी कामवालीच्या पोरीसोबत कोण लग्न करते. कामावर ठेवला आहे तिले. काही बहाड झाल्या का तुम्ही, काही समजत नाही. वहिनी तुम्ही तर सांगत जाईल समजून याचं डोकं नाही चालत, पण तुम्ही तर सांगत जा तुम्ही हिच्या मागे लागून गेल्या काय. कामवालीची पोरगी झालं म्हणून काय झालं, शिक्षण करून राहील ती पोरगी, पहा देखायला सगळ्या गोष्टी चांगली आहे. मग काय झालं, कोणी ना कोणी तर करणच ना तिच्यासोबत लग्न. कोणी ना कोणी करण, पण आपल्या घरी नाही पाहिजे. कामापुरती ठीक आहे, कायली तू म्हणशील का कोणती काही करून घेतं, कसं करणार आहे. बयाड आहे का तू काही. राहू दे त्याला तसाच, जरुरी नाही का लग्न करणं त्याचं. येईन तर येईन त्याची बायको, नाही येईन तर नाही येईन, पण कामवालीची पोरगी गिरगी नाही पाहिजे घरात. अहो तर तिलाही सहारा नाही ना, मग तिलाही सहारा भेटून जाते. आणि तिचं नोकरी तिला म्हणते शिकायचं आहे, पायावर उभावायचं आहे, तर हे कोण पूर्ण करण. बरं तर कोणी आहेच नाही म्हणते त्याला, जेवढे रिश्ते येऊन राहिले म्हणते तिले सगळे असेच येऊन राहिले म्हणते. मग ते काय तिचं काही करिअर करायचं बोलून जाईन ते पोरगी. बाई तुझं नाव काय आहे. निकी आहे दादा, आताच तर सांगितलं वहिनीले. निकी आहे म्हटलं, माझं नाव निकित आहे. हा तर निकी बाय, आजपासून मी तुझ्या भाऊ. तुला जर कधी पैसे लागले शिक्षणासाठी म्हण कायले म्हण, शिक्षणासाठी तर पहिले सांगतो काय. कारण कोणी समोर जाव ते एक पोरगी एवढी जर जिद्द करून राहिली, मेहनत करून राहिली, तर ते हार नाही झाली पाहिजे तिची, असं माझं म्हणणं आहे. तर कायची गरज लागू, एक भाऊ म्हणून मला आठवण करजो तू. ठीक आहे ना दादा, मी तुमच्याजवळ घेतलंय काही तर मी तुम्हाला पै ना पै वापस करून म्हटलं दादा. हा तरच बहीण भावाचं नातं आपलं चांगलं राहील. त्याची काहीच गरज नाही आहे, बहीण कधी भावाला वापस करत नसते. हा लहान बहीण सारखी आहे तू माया. पण मी काय म्हणतो, चांगलं शिक, मस्त मोठी होय. बरं दादा ठीक आहे ना. चल मग मोहिनी, जातो मी आता काय. बरं राजेशजी ठीक आहे ना. ताई हे दादा किती चांगले आहे, तुमच्या घरचे दादा आहे काही हे. खरंच आहे दादा, खूप मस्त आहे स्वभावानं. हा माझ्याच घरचे होय ते, चांगलेच आहे ते स्वभावानं. ताई आता काय झाडाचं आहे सांगून द्या ना मला, झाडझूड करून घेतो ना घरातली. अरे निकी मी काय म्हणतो, तू झाडझूड मग कर आता. मी काय म्हणते 2-3 पोळ्या करून दिल्या बापूजीले, ते नोकरीवर गेले त्याच्या ड्युटीवर, तर आता बाकीच्या पोळ्या करायच्या आहे. तू कोणी पोळ्या करून घे तेवढ्या. आई स्वयंपाकाचं बोलली आहे काय, कारण कुठं कुठं स्वयंपाक घेत नाही आहे आणि कुठं कुठं घेते, तर मग तिथं करा लागते. हा बोलली आहे स्वयंपाकाचं सगळ्याच कामाचं, सगळ्या कामासाठीच आहे तू येई. इथं पगार किती घेतला, 12-13 हजार रुपये पगार घेऊन राहिली तू येई. मग कायचा घेऊन राहिली. बरं ठीक आहे ताई, येतो मी किचनमध्ये, चला तुम्ही. भल्ल्या हुशार आहे या. हा याचं लग्न करून देतो म्हणते माझ्यासोबत. असं पैसेवाला काय करू मग, पैसेवाला तर काय कोणासोबत लग्न करून घेईन काय मी. त्याचं लग्नही झालं आहे, बायको आहे त्याला तरी. तसं चांगलं आहे म्हणा पोरगा, मस्त आहे, पाहाले पाहाले चांगला आहे, स्वभावानं चांगला आहे. याच्या घरातले सगळे लोक चांगलेच आहे वाटते स्वभावानं. मामाजी 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 मामाजी. अरे सुमित्रा, तुम्ही कसे काय आले बा. लय दिवसाच्या बाद येणं केलं तुम्ही तर. आता पोरीनं घर सोडलं तर आता जवळच काय नाही येईन. नाही मामाजी, महिला दिवसची याची इच्छा होती, पण परीनं मला कधी यूज नाही दिलं. तिथं जाऊ नका, असं नाही तसं नाही, करू मला यूज नाही दिलं तिने इथं. काय म्हणते पोरी मग, व्यवस्थित आहे सगळं आता. आणजा तिला आता एखाद्या वेळेस घरी. आता कसं आहे, 4 दिवसाचा रुसवा पुगवार आहे ते माणसाचा, किती दिवस ठेवावा आता. मामाजी ते तर यायला तयार राहिली पाहिजे. तिला तुम्ही एकदा नाही म्हटलं तर ते आता येऊनच कुठं राहिली, आणि ते घरीच राहिली पाहिजे. इकडे येईन तेव्हा. घरी म्हणजे कुठं जाते ते, घरी नाही राहत तर काही जाते का कुठं. काय पाहता मामाजी, आता तुमची पोरगी आता जॉब करायला लागली, पैसे कमवायला लागली. हा माझा पैसा तिला पुरून नाही राहिला, मग बॉसच्या मागं लागली. बॉसनं घर दिलं तिले, घर दिलं, मोबाईल दिला, कपडे दिले, झालं आलं बाईचं सगळं त्याच्यात. जेवायला नाही दे तिले रोज रोज, तर आता मलाही सोडून दिलं तिनं. आता अशीच करून राहिली काही हे. काय बिन आता काय करावं तिचं. बरं ठीक आहे. मग आता तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, घरी नाही का मग ते आता.
मामाजी ते बॉसनं घर दिलं की नाही तिथं राहून राहिली. पहिले माझ्या लक्षात नाही आलं, मी राहिलो काही दिवस. आता माझ्या जसं लक्षात आलं तर तेव्हापासून मी तिला म्हटलं, एवढं समजून सांगून राहिलो, नाहीच म्हणून राहिली ते. ठीक आहे ठीक आहे, मी पाहतो आता काय करायचं तर. मला घेऊन चाल जा बरं तिथं जिथं ते राहून राहिली तिथं. बरं ठीक आहे मामाजी, घेऊन चालेल ना. बरं येऊ काय मग मी? आता बसा ना, चहा घ्या, पाणी घ्या, मस्त नाश्ता गिश्ता करा. आता चालली काय घरी? काय आहे आता घरीच तुम्हाला? नाही मामाजी, मी वावरात चालू ना आता. ते वावरात काय केलं, ट्रॅक्टर आणलाय. तर मी स्वतः घेतला आता ट्रॅक्टर. तर मग बाबा म्हणे थोडंसं ते मारून घे म्हणे. वखरबाईकी करावं लागते आता, ते गहू काढलं तर. हा, तिथं भुईमुग टाकावं म्हटलं, असा विचार चालू आहे. म्हणून मग वावरात जावं लागतं त्याच्यासाठी. चला ठीक आहे, चांगलं आहे ना. शेती करणंही चांगलंच गोष्ट आहे. शुद्ध हवा भेटते, अन्न घरचं भेटते स्वतः खाले. हे काय बाहेरच्या याच्यात काय आहे आता? बरं येतो मामाजी, मग काय मला वावरात जावं लागते, बाबा वाट पाहून राहिले असं मायवाली. मामाजी माझं म्हणणं असं होऊन राहिलं, आता माझी इच्छा तर आहे नाही, पण आता काय करू, माझ्या घरचे तसेच म्हणून राहिले. तिच्यापासून सोडशिट्टी घेऊन घे म्हणते आणि दुसरं लग्न करून घे म्हणते, असे म्हणून राहिले मला सगळेजण. जमते ना तसंही. पण आता काय माझ्या पोरीसोबत लग्न तोडून टाकता एकाएकी? नाही नाही, राहू द्या थोडे दिवस, मी पाहतो तिले. तुमच्यासारखा पोरगा भेटणं लय मुश्किल आहे, आणि तिचे डोळे कधी ना कधी उघडणच. काय करू मामाजी, असं सहन होते काय? आता घरात माहित आहे, उद्या गावात माहित होईल, मग सगळे इकडे माहित होईल, सगळे इकडे गोष्ट पसरण. त्याची बायको दुसऱ्या इकडे राहते, तरी या तिला ठेवून राहिला. बरं पाहतो, मी बोलतो तिच्यासोबत. बरं ठीक आहे मामाजी, येतो मग मी. हा ठीक आहे, या. लय पोट्टीला आता दाखवाच लागन. लय जरा अशी करून राहिली ते, का काही फोनाशी काही घेणं देणंच नाही आहे तिले. हा, आता दाखवतो मला तुला बाप काय चीज आहे. काकू त्या लहान केसावाल्या वहिनी कुठे आहे? ते तिकडे तिच्या खोलीत असन. कोण बाई तू, कोण आहे? तिचे मैत्रीण का तू? नाही मैत्रीण नाही काकू, मी ते बहिणी आहेत काय कपडेवाली तुमच्या घरी कामवाली, तिची पोरगी आहे, कामं करायला आली. तू कोण आली बाई? काम तर तुझ्या माईनं घेतलं, मग त्या माईचं काम होतं नाही ना, का पोरीला पाठवून दिलं? हा, पोरी कोण काम हो नाही हो कशाही करो, बस देतेत पाठवून. 17 घरं घेते आणि तिकडे पोरगी इकडे माय, असं करू 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 पुरे करता तुम्ही सगळे घरं. आणि पोरी सोरी कुठं कामं चांगले करायला बसते काय? काल तुझं काही बी त्यातली पोरगी पाठवून उद्या सांगतो त्या माईले, इथं म्हणा चालणार नाही म्हणा पोरगी गिरगी, तू जाय म्हणा रोज म्हणा काम करायसाठी, असं सांगतो तिले. काकू माझ्या आईची तब्येत खराब आहे, आणि माझ्या आईची तब्येत खराब असली का मग मी जात असतो. तब्येत खराब आहे तर कायले घेतलं म्हणा मग काम? घरीच राहते, आराम करते, कोणा म्हणते तिला काम घे म्हणून काही करून? काकू परिस्थिती आहे आमची तशी, म्हणून आम्हाला काम करावं लागते. नसती तर कायले केलं असतं बाकीच्या लोकांसारखं, मग आम्ही दुसरे कामं नसते केले काय काकू? निकी झाले का तुझे कामं? चालली का तू घरी आता? हा वहिनी, झाले कामं झाले. असं उद्या किती वाजता येशील मग? ह्याच टाइमावर येशील का आता? नाही वहिनी, मी येणार नाही उद्या सुट्टी घेईन, कारण आईची तब्येत खराब आहे ना, तर मग मी कशी येऊ? आली असती मी, पण ह्या काकू म्हणते आईच पाहिजे म्हणते, मग आता आईच येईल. आईची तब्येत जेव्हा चांगली होईल तेव्हा. कोण आहे बाई असं कोण म्हणून राहिले तिले? चांगलं काम करते ती पोरगी. बरं जाय तू आता, उद्या तुझे जो काही नाही चालते, आम्हाला काही फरक नाही पडत, कामं चांगलेच आहे, मस्त काम करतो तू, पसंत पडलं बा मला तर काम, नाही तर मला काम आवडत नाही कोणाच्या हातचं. बरं तू जाय मग आता, काय कर, अभ्यास कर. ठीक आहे बहिणी, जातो मी आता. आता बाई, आता तिच्या आईची तब्येत खराब आहे, येते पोरगी, आणि शिक्षणाचं हे दिले तर पैसे पाहिजे म्हणून ते काम करते, करू द्या लागते कोणालाही आपल्या हातानं. जराशी मदत जर होत असन तर करायला काय हरकत आहे? आपण काही कोणाला पैसे तर देऊ शकत नाही, निदान अशा तर यानं मदत करू शकतो. मला काय माहीत तू काय करून राहिली ना काय नाही म्हणून, मी म्हटलं कोण पोरगी आहे काय होतं. असं आहे आमच्या आत्याबाईचं काम, बस कोणी आलं का त्याला दाडच आहे, घरात चांगल्यानं कोणाला राहू देत नाही. काय मी तर कामवाले टिकू देते का नाही टिकू देत, पण आम्ही तिले टिकवतो त्या पोरीले. चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. पण आपल्याला आज घेणं आहे नावं आपल्या सगळ्या बहीण भावाचे, ज्यानं आपल्याला काल कमेंट केल्या. मनीषा फोनके ताई, कुमुद उघडे ताई, सुषमा गुल्हाने, आश्लेषा मसराम, मनीषा थोरात, गिरीश बोडखे, मीना गोंडाने, लतिका पाटील, लता गोरे, छायाताई फाटे, उमाताई राऊत, सान्वीताई गहुले, ममता देवानंद नागरे, मराठी लताताई, अश्विनी भट्ट, राजेश्री बरड, चंद्रकलाताई, आरना मांढरे, सुनील फुलबांदे, प्रिया दातीर, माधवीताई राऊत, माझं किचन, रुपालीताई राजूरकर, शुभदा गोठणकर, पूनम पाटील, तारा जैन, नीतू शेरकर, दर्शू दोटे, प्रतीक्षा नगरारे, तनुजा बांते, विशाल गजरे, सुनीता जमगाळे, मंदाताई सतंगे नागपूर, अश्विनी पारिसे, अश्विनी ढोरे, चित्रा जावरकर, खुशाल उगेमुगे, सीमा कानिंदे, रेखा मोहाडीकर, निर्मला रघुवंशी, अश्विनी भट्ट, प्रतिभा पिकले, अश्विनी पट्टे, गायत्री बरांगे, नीतू सावरकर, मंदा कांबळी, रश्मी दळवी, मनीषा चावरे, वर्षा आरमळ, हुर सय्यद, खुशाल कनक्के, लता चौधरी, भागवत इंगडे, मालता मेश्राम, सुरेश आडशी, सीमा चव्हाण, सीमा पाटील, मनीषा थोरात, डोरेमन, मनीषा तायडे, विष्णू राजूरकर. चला मग माझे सगळे बहीण भाऊ
आता आपलं नावं तर घेऊन झाले, पण याच्यातही कोणाचे नावं जर राहिले असन चुकून तर मला माफ करा. आणि समोर पण व्हिडिओत नावं टाकत राहा, कमेंट टाकत राहा. आपल्या कमेंट वाढल्या पाहिजे, म्हणजे मोहिनीला समजते की खरोखर मोहिनीवर खूप प्रेम आहे सगळ्यांचं. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. सगळे माझ्या बहीण भावाचे धन्यवाद पुन्हा एकदा. जे पाहत असतील, जे कमेंट नाही करत असन, जे कमेंट करते त्यांना सर्वांना धन्यवाद मोहिनीचे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता एवढ्या आवडीने. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.